नमस्कार मित्रांनो, मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे हाऊ टू चेक वॅकन्सीज। सेकंड आपण वॅकन्सी एनालिसिस करू, एक दोन कॉलेजच्या वॅकन्सीज मी तुम्हाला कशा बघायचे ते पण समजावून सांगेल। अँड थर्ड द मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो, काही ऑप्शन फॉर्मला घेऊन पण मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे आणि तुमच्या काही कन्सेप्टचे काही डाउट्स आहेत ते मला माहिती आहे, ते पण क्लिअर करणार आहे मी सेकंड पार्ट मध्ये। या व्हिडिओला जसं आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्स मध्ये विचारा। इथे एक छोटीशी गोष्ट मी क्लिअर करू इच्छितो, मी कॅप 1 कट ऑफच्या काही व्हिडिओज अपलोड केलेले होते, तर डोंट कन्फ्यूज। मी तुमचं एनालिसिस अजून स्ट्रॉंग करण्यासाठी ते व्हिडिओज बनवले। तिथे तुम्हाला कट ऑफ माइट बी व्हॅरी होताना दिसत असेल की जनरल ओपनचा कट ऑफ तर 95% आहे, सरांनी 94 टाकलाय। मित्रांनो मी काय केलंय, त्या जनरल ओपन सीट टाइप मध्ये सगळ्यात कमीवर कुठं क्लोज झाली सीट त्या प्रकारचं एनालिसिस केलेलं आहे। जस्ट तुम्हाला अजून एक थोडंसं मोटिवेशन यायला पाहिजे, तर डोंट टेक इट इन अ रॉंग वे। तुम्हाला तिथे जर अजून पण व्हिडिओज बघायचे असेल तर कट ऑफच्या लिस्ट मध्ये अवेलेबल आहे, प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन बघू शकतात आणि एक चांगले पॉझिटिव्ह कमेंट्स पण करू शकतात, कारण ते व्हिडिओज बनवायला मला खूप मेहनत लागलेली आहे। तर चला आता मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला प्रॉपरली शोकेस करतो। चल डीएससी ची ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही जर स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे दिसते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकन्सीज। याला जर क्लिक केलं तर डायरेक्टली एक पीडीएफ फाईल ओपन होते जी की अराउंड 622 पेजेसची आहे। घाबरण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे की कंट्रोल F प्रेस करून किंवा मोबाईलमध्ये सर्च बारमध्ये जाऊन तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजचं नाव किंवा इन्स्टिट्यूट टाका, इन्स्टिट्यूट कोड जर तुम्ही पुट केला तर रिडायरेक्ट होऊन जातं। जसं आपण COPचं बघूया 6006, जसं मी 6006 प्रेस केला डायरेक्टली मी रिडायरेक्ट झालो कॉलेजच्या लिस्टवर। आता इथे तुम्हाला बघा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या सीट्स बघायला मिळत आहे। इथे आपण समजून घेऊया, बघा चॉईस कोड आहे सिव्हिल इंजिनिअरिंग, स्टेटस आहे युनिव्हर्सिटी ऑटोनॉमस, टोटल सीट 00, EWS ऑर्फन 0। इथे नॉन मायनॉरिटी सीट्सचे टाइप्स आहे, हे पण 0 आहे। इथे आपण कॅटेगरी वाईज जर बघायला गेलो मित्रांनो तर तुम्हाला GL दिसत आहे। GL मीन्स काय, जनरल अँड L फॉर लेडीज, हा पण पॉईंट लक्षात ठेवा। इथे सगळ्या सीट्स 0 आहे। इथे आपल्याला फक्त टोटल सीट्स फॉर PWD 1 दिसत आहे। PWD मीन्स पर्सन विथ डिसेबिलिटीज अँड DF मीन्स डिफेन्स कॅन्डिडेटसाठी, तर हे 1 सीट्स इथे अजून पण अवेलेबल आहे। जर या कॅन्डिडेट टाईपमधून येत असेल तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा। आपण अजून खाली स्क्रोल करूया, इथे आपल्याला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तर सगळ्या सीट्स जवळपास 0 दिसत आहे, फक्त डिफेन्सची एक सीट्स अजून पण अवेलेबल आहे। आता आपण खाली जाऊया रोबोटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इथे तुम्हाला टोटल सीट 0 दिसत आहे, ना DF आहे ना PWD ना ऑर्फन। तर मी कव्हर करूया, डोंट वरी अबाउट जर सर मग सीट्सच नाही तर काय करायचं, टाकायचं की नाही कॉलेज, मी सगळ्या गोष्टी क्लिअर करतो, डोंट वरी, थोडं होल्ड करा। मी अजून तुम्हाला VJTI कॉलेजचं एक्झाम्पल घेऊन घेऊया आपण। 3012 आहे आय गेस इन्स्टिट्यूट कोड, राईट 3012 आहे। इथे पण आपण सिव्हिल इंजिनिअरिंग बघत आहे, सगळ्या सीट्स 0 आहे, ना PWDचे सीट्स अवेलेबल आहे, ना ॲज पर कॅटेगरी वाईज ना मायनॉरिटी ना नॉन मायनॉरिटी सीट्स अवेलेबल आहे। पुन्हा स्क्रोल करताय CS मध्ये पण सीट्स मला दिसत नाही आहे। ओके, आता हे कोणते ब्रँच, IT मध्ये पण 0 आहे। ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मला इथे एक सीट्स अवेलेबल दिसत आहे, ते म्हणजे नॉन मायनॉरिटी सीट्स, इथे 1 दिसत आहे मला। तर बघा मित्रांनो, मेजॉरिटी ऑफ जे बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजेस इन महाराष्ट्र, पुणे, मुंबई और एनी सिटी जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला सीट्स एकतर मिळेलच नाही किंवा मिळेल तर फारच कमी सीट्स वॅकंट मिळणार। तर असं आहे का, आता मी सेकंड पार्ट कव्हर करून घेतो की मग जिथे सीट्स अवेलेबल नाहीच आहे त्या कॉलेजेस टाकायचेच नाही का सर, मग कॉलेजेस टाकून फायदाच काय? मित्रांनो हे चुकी करू नका। मी तुम्हाला इथे स्क्रोल करते स्क्रीनला आणि मी तुम्हाला फ्रंट पेजवर घेऊन जातो या PDF फाईलच्या। इथे स्वतः MST सिटीने म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे, त्यांनी म्हटलंय की बाबा आम्ही तुम्हाला ॲडवाईस करतो अशा चुका करू नका। आता बघा ॲडवाईस काय केलेलं आहे बघा, इम्पॉर्टंट तुम्हाला इथं अप्पर केसमध्ये मिळत आहे ना, कॅपिटलमध्ये। इथे त्यांनी काय लिहिलेलं आहे मी क्लिअरली सांगतो तुम्हाला, कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फिल द 0 वॅकन्सी चॉईस कोड्स ॲज द वॅकन्सी माइट बी जनरेटेड डायनेमिकली। म्हणजे कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फिल द 0 वॅकन्सी चॉईस कोड, ते स्वतः म्हणत आहे की जिथे 0 वॅकन्सी आहे ते सुद्धा चॉईस कोड्स तुम्ही फिल करा, कारण ॲज द वॅकन्सी माइट बी जनरेटेड डायनेमिकली पण वॅकन्सी जनरेट होऊ शकते। आपण 3 एक्झाम्पल्स घेऊया, एक घेऊया COP कॉलेज, एक घेऊया गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज छत्रपती संभाजीनगर आणि एक थर्ड घेऊया गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावती। फॉर एक्झाम्पल ज्या विद्यार्थ्याला छत्रपती संभाजीनगर कॉलेज मिळालं त्याला वाटेल मला COP किंवा VJTI मिळावं, त्यांनी आपल्या चॉईस कोडमध्ये ते कॉलेज टाकलं असेल किंवा ऑप्शन फॉर्ममध्ये, आणि माइट बी लकीली त्याला ते कॉलेज मिळालं आणि तिथे सीट्स अवेलेबल आहे, तर तो काय होईल त्याची ही सीट्स निघून जाईल आणि त्याला COPची सीट मिळेल। आणि एखादा विद्यार्थी जो अमरावतीचा त्याला असं वाटलं असेल नाही मला छत्रपती संभाजीनगरचं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, तर त्यांनी इथली सीट्स टाकलेली आहे, तर ही सीट्स वॅकंट होईल तर त्याला इथली सीट्स मिळणार। तर या सगळ्या गोष्टी कशा होऊ शकतात, डायनेमिकली पण चेंज होऊ शकतात। म्हणून इररिस्पेक्टिव्ह ऑफ वॅकंट सीट्स, जसं तुम्ही बघितलं COP आणि VJTIच्या काही ब्रँचेसमध्ये एकदम 0 सीट्स अवेलेबल आहे किंवा सीट्स अवेलेबल आहे तर फक्त डिफेन्स किंवा PWD साठी आहे, तर मग मी टाकायची नाही, कारण टाकायचं जे तुम्हाला वाटतं जे कॉलेज पाहिजे ते कॉलेज सगळे चॉईस कोड्स टाका।
अजून व्यवस्थित क्रिस्टल क्लिअर आयडिया करण्यासाठी मी इथे पॅरलली PDF फाईल ओपन ठेवलेली आहे. वॅकन्सी सीट्स फॉर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असतात ना 12वीच्या बेसवर, त्या मुलांच्या पण वॅकन्सी सीट्समध्ये हा पॉईंट आहे. इथे जर तुम्ही बघत असाल मी शोकेस करते तुम्हाला एरोनी. नोट, वॅकन्सी पोझिशन्स मे व्हॅरी. कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फिल द एलिजिबल चॉईस कोड फॉर देअर चॉईस इरिस्पेक्टिव्ह ऑफ वॅकन्सी पोझिशन. म्हणजे जेवढ्या पण चॉईस कोडसाठी तुम्ही एलिजिबल आहे ते सगळे चॉईस कोड टाका. विचार करजा नका की तिथे वॅकन्सी आहे की नाही आहे. आलं लक्षात? तर हा पॉईंट माइंडमधून काढून टाका. हा व्हिडिओ बनवण्याचा हाच पर्स्पेक्टिव्ह आहे, कारण भरपूरदा विद्यार्थी वॅकन्सी सीट्स अनालिसिस करतात, प्रत्येक कॉलेजवर जातात, ओके इथे एक आहे, इथे 2 आहे, तिथे 2 आहे, असं करत बसण्याची काही गरज नाही आहे. प्रॉपरली तुम्हाला जे कॉलेज पाहिजे, जी ब्रँच पाहिजे, ज्या सिटीमध्ये पाहिजे ते तुम्ही पुट करू शकता तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये. आलं गोष्ट क्लिअर? तरी पण काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता